नमस्कार. चांगुलपणाच्या चळवळी अंतर्गत आयोजित फेस ऑफ पॉझिटिव्हिटी या उपक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज बुधवार. मी सौ प्रणोती यशवंत शितोळे, महिला आत्मनिर्भरता मार्गदर्शक आणि मी आत्मनिर्भर या प्लॅटफॉर्मची संस्थापिका. मला महिलांना मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक या 5ही स्तरांवरती आत्मनिर्भर बनवायचं आहे. कारण मला खात्री आहे, ज्यावेळेला एखादी महिला या 5ही स्तरांवरती आत्मनिर्भर होते, त्यावेळेला तिचं कुटुंब, त्याद्वारे समाज आणि संपूर्ण देशच हा आत्मनिर्भरतेच्या दिशेनं मार्गक्रमण करायला सुरुवात होतो. माननीय डॉक्टर श्री ज्ञानेश्वर मुळे सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या चांगुलपणाच्या चळवळीचा संकल्पनाच ही आहे की प्रत्येक माणसांमध्ये असणारा चांगुलपणा, सकारात्मकता, क्रियाशीलता याचा वापर करून तो जास्तीत जास्त समाजाच्या विधायक कामासाठी, समाजाच्या प्रगतीसाठी कसा वापरता येईल यासाठी चांगुलपणाची चळवळ कार्यरत आहे. आणि फेस ऑफ पॉझिटिव्हिटी या उपक्रमाचा उद्देश हा आहे की ही चांगुलपणाची चळवळ जनमानसांपर्यंत, समाजाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवली गेली पाहिजे. मला खात्री आहे, दररोज संध्याकाळी 8 वाजता विविध क्षेत्रातील तज्ञ मान्यवर येऊन जी काही सकारात्मकता किंवा त्यांच्या विषयातली जी काही जागरूकता तुमच्यामध्ये निर्माण करत आहेत, त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होत आहे. आणि हा चांगुलपणा सगळ्यांच्या मध्ये झिरपण्यासाठी, पाजरण्यासाठी आपण सातत्याने सोबत राहून प्रयत्न करू, असा विश्वास देखील मला वाटतो. आज फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा बुधवार. जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं माझ्या पहिल्या इंट्रोडक्टरी सेशनमध्ये की ह्या महिन्यामध्ये मी स्वप्न, समस्या आणि भरारी या 3 विषयांवरती बोलणार आहे. पहिल्या सेशनमध्ये मी स्वप्न, कारण माणसाचं जीवन हे आशेवरती आधारित आहे. आपण म्हणतो की आशा आहे म्हणून माणूस जिवंत आहे आणि ती आशा स्वप्नातून सातत्यानं आपल्याला खुणावत असते. त्याच स्वप्नाचं रूपांतर ज्यावेळेला आपण ध्येयात करतो, त्यावेळेला त्या ध्येयाच्या पूर्तीसाठी किंवा ते ध्येय सत्यात उतरवण्यासाठी, ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करत असतो, कार्यरत असतो. आणि ते सातत्यानं, क्रियाशीलतेनं किंवा स्मार्ट पद्धतीनं कसं पूर्ण करायचं किंवा कशा पद्धतीनं आपल्या ध्येयाच्या प्रती आपलं मार्ग असला पाहिजे, हे आपण आपल्या पहिल्या सेशनमध्ये बघितलं. त्यानंतर दुसऱ्या सेशनमध्ये आपण बघितलं की समस्या. कारण ज्या वेळेला आपण स्वप्नाचं रूपांतर ध्येयात करतो आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी कामाला लागतो, त्यावेळेला बऱ्याच अडचणी किंवा बऱ्याच समस्या आपल्याला त्याच्यामध्ये जाणवतात. मग त्या समस्या कोणत्या? बेसिकली हे महिला उद्योजकांना किंवा महिलांना डोळ्यासमोर ठेवून मी हे प्रेझेंटेशन तयार करते. त्यामुळे त्यांना येणाऱ्या समस्या किंवा त्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांना असणारे प्रश्न हे आपण आपल्या मागच्या सेशनमध्ये त्याचं आपण डिस्कशन केलं. डिस्कशन असं म्हणता येत नाही, त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं माझी मतं काय आहेत किंवा मला त्याबद्दल काय वाटतं आणि माझ्या आजवरच्या अनुभवांवरून त्यावरती मला काय पर्याय देता आला, काय तुम्हाला त्यातनं मार्ग कसा काढता येईल हे सांगता आलं, हे मी मागच्या सेशनमध्ये कव्हर केलं. आणि आज आपण बघणार आहोत भरारी, म्हणजे स्वप्नपूर्ती. भरारी, एक पाऊल स्वप्नपूर्तीकडे, हे आपल्या आजच्या सेशनचं नाव आहे. ज्या वेळेला एखादं स्वप्न, ध्येय पूर्ण होतं, त्यावेळेचा आनंद खरोखरच अवर्णनीय असतो. त्यावेळेला आपल्याकडे असणारी ऊर्जा, आनंद आणि समाधान हा शब्दातीत आहे, तो आपण शब्दात व्यक्तच नाही करू शकत. पण म्हणून तिथंच आपलं काम थांबतं का? नक्कीच नाही. कारण ही एक न थांबणारी अनएंडिंग प्रोसेस आहे असं मला वाटतं. भरारी सातत्यानं आपल्याला घ्यावी लागते. न थांबता, न थकता, न हारता आपल्याला सातत्यानं कार्यरत राहावं लागतं. एक स्वप्न संपलं की आपण दुसरं स्वप्न बघतो. म्हणतात ना की माणसाच्या गरजा या कधी संपत नाहीत, तसंच स्वप्नांचं देखील आहे. स्वप्न ही कधीच संपत नाहीत. एक स्वप्न पूर्ण झालं की त्याच्या पुढचं स्वप्न आपण बघायला लागतो. आणि म्हणूनच त्याच एका स्वप्नावरती, त्याच एका ध्येयावरती आपल्याला रोजची जगण्याची नवी उर्मी भेटते असं मला वाटतंय. काल काय परवाच मी एका फॉरवर्डमध्ये एक गोष्ट वाचली. कारण आपण नेहमी भरारी हा शब्द म्हटलं की आपल्याला गरुड हा पक्षी आठवतो. गरुड भरारी हे आपण म्हणतोच, दरवेळेला म्हणत असताना ही शब्दरचनाच सोबत येते की गरुड भरारी. तर ह्या गरुडाला एकच पक्षी, आता नेमकं मला त्याचं नाव आठवत नाही, पण एकच पक्षी त्याच्या मानेवरती म्हणजे बसण्याचं धाडस दाखवतो आणि सातत्याने त्या मानेवरती टोचा मारून त्याला म्हणजे त्या गरुडाला रोखण्याचा प्रयत्न तो करत असतो. पण गरुडाला माहिती असतं की आपल्याला काय करायचं आहे. तो गरुड काय करतो, तर हळूहळू झेप घेत घेत अशा ठिकाणी भरारी घेतो की तिथं ऑक्सिजन लेवल कमी असेल ज्या एरियामध्ये,
आणि तिथं त्या पक्षाला, म्हणजे जो पक्षी गरुडाला त्रास देत असतो किंवा त्याला हर्ट करत असतो, तिथं त्या लेवलवरती गेल्यानंतर त्याला ऑक्सिजन मिळत नाही आणि ऑक्सिजनाविना तो पक्षी कोलमडून खाली पडतो. म्हणजे भरारी घेणाऱ्याला हे माहिती असलं पाहिजे की आपल्याला समस्येला कशा पद्धतीनं उत्तर दिलं गेलं पाहिजे. जसं मी मागच्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की प्रत्येक समस्याला काही ना काही मार्ग असतोच. मग तो मार्ग कोणताही शोधून काढायचं आणि त्या मार्गाद्वारे त्याच्यावरती सोल्युशन देऊन भरारीकडे कसं जायचं हे आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं होतं. आणि हे अनुभवानीच आपल्यामध्ये येतं. कुणीही जसं लहानपणापासून आपण ऐकत आलो की कुणी आईच्या पोटातून शिकून येत नाही. प्रत्येक कौशल्य असेल, प्रत्येक गोष्ट असेल किंवा प्रत्येक कोणतीही नवीन गोष्ट असेल तर ती आपल्याला आपल्या अनुभवातून, आपल्या सातत्याने केल्या गेलेल्या प्रयत्नातून आपल्याला शिकायला मिळते. आणि मगच आपण भरारीचं जे काही आनंद आहे, जो काही समाधान आहे ते आपण अनुभवू शकतो. तेच मी आज तुम्हाला थोडक्यात समजावून सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या सेशनला. या आपल्या भरारीच्या सेशनसाठी सुद्धा मी एक पीपीटी केलेली आहे तुमच्या सगळ्यांसाठी. जसं मी सुरुवातीला सांगितलं की माननीय डॉक्टर ज्ञानेश्वर मुळेसरांच्या संकल्पनेतून आपण चांगुलपणाची चळवळ साकारली आहे आणि त्या अंतर्गतच आपला हा उपक्रम आहे फेस ऑफ पॉझिटिव्हिटी, ज्यामध्ये मी प्रणवती शितोळे महिला उद्योजकता आणि कौशल्य विकास या विभागावरती प्रकाश टाकणार आहे. त्यामध्ये असणाऱ्या असंख्य संधी असतील किंवा त्यामध्ये येत असणाऱ्या असंख्य अडचणी असतील, त्यावरती कशा पद्धतीने मात करता येईल, त्याच्यामध्ये आपली ऊर्जा, आपली सकारात्मकता, आपला चांगुलपणा कसा जिवंत ठेवता येईल हे मी माझ्या सेशनच्या माध्यमातून सातत्यानं तुमच्या समोर मांडणार आहे. आणि आजचा आपला विषय आहे भरारी, एक पाऊल स्वप्नपूर्तीकडे. स्वप्न, समस्या आणि भरारी यामधलं आपलं आजचं हे शेवटचं सेशन भरारी. बघा किती सुंदर चित्र इथं दिलेलं आहे. घे भरारी असं सांगितलेलं आहे. मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, मी माझ्या प्रत्येक पीपीटी किंवा माझं प्रत्येक जे काही प्रेझेंटेशन आहे किंवा माझा प्रत्येक विचार जो मांडते तो महिलांना मध्यवर्ती ठिकाणी ठेवून मांडते. त्याचं एकमेव कारण असं आहे कारण मला महिलांना सक्षम बनवायचं आहे. कारण एक महिला सक्षम झाली तर त्याद्वारे आपण देशाला सक्षमतेकडे नेऊ शकतो असा माझा ठाम विश्वास आहे. सो घे भरारी असं आपण म्हटले. हे बऱ्याच म्हणजे ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की ज्या वेळेला आपण एखाद्या समस्येतून बाहेर पडतो किंवा एखादा प्रश्न आपण सोडवतो त्यावेळेचं जे फिलिंग असतं मला वाटतं तेच आपलं भरारी घेण्याचं फिलिंग असतं. आणि आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी चांगलं किंवा समाजासाठी किंवा आपल्या कार्यात काहीतरी चांगली एक स्टेप मिळवतोय त्यावेळेला आपल्याला भरारी घेतल्याचं फिलिंग येतोय. हा, पण ते सहज मिळालं असेल तर तो आनंद तुम्हाला मिळणार नाहीये. ज्या वेळेला एखाद्या प्रॉब्लेमला तुम्ही सोल्युशन देताय किंवा कुणाच्या तरी समस्येला तुम्ही एखादं समाधानकारक उत्तर देताय त्यावेळेला हे भरारी घेतल्याचं फिलिंग निश्चितपणे तुमच्याकडे येणार आहे. जबाबदारी सकट घेते भरारी, तक्रार नाही की थकवा नाही. किती छान सांगितलेलं आहे बघा. आणि हे इथे एक महिलेचं चित्र आपल्याला दिलेलं आहे. कारण कोणतीही जबाबदारी घेण्यासाठी कायम सज्ज असणारी तिला कशाचीच तक्रार करायला जागा आधी नव्हती आणि आता ती तक्रार करत नाहीये. आणि थकवा तर तुम्हाला तिच्यामध्ये कधी जाणवणारच नाहीये. कोणतीही जबाबदारी, कोणतंही काम अगदी 11th आवरला जरी तिच्याकडे आलं तरी ती विना थकवा, विना तक्रार ते पार पाडते. बऱ्याच जणींना हे अनुभव आलेले असतील. ज्या वेळेला आपण स्वतःहून कोणतं एक काम स्वीकारतो किंवा स्वतःहून कोणती तरी जबाबदारी आपण अंगावरती घेतो त्यावेळेला निश्चितपणे आपल्याला असं वाटतं की ते काम माझ्याकडनं 100% पूर्ण झालंच पाहिजे. त्या कामाला मी माझे 100% दिलेच गेले पाहिजेत. पुन्हा एकदा मी माझंच उदाहरण देईन. कारण ज्या वेळेला हे आर्टचे सेशन सुरू झाले त्यावेळेला ते मी स्वतःहून म्हणजे सांगितलं होतं की मला हे करायचं आहे. कारण ती माझी पॅशन आहे. मला तुमच्यापर्यंत ही सकारात्मकता पोहोचवायची आहे, तुमच्यापर्यंत हा चांगुलपणा पोहोचवायचा आहे. त्यामुळे हे करत असताना मला कधीच थकवा जाणवत नाही किंवा कधी माझी तक्रार होत नाही की हे काम माझ्याकडून होणार नाहीये किंवा हे आज असंच झालं किंवा तसंच झालं. जसं आम्ही आमच्या ग्रॅटिट्यूड सेशन मध्ये म्हणतो की ज्या वेळेला आपण तक्रारींना आभारामध्ये कन्वर्ट करतो किंवा ज्या वेळेला आपल्याकडे जे काही आहे त्यावरती आपण आभार व्यक्त करायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला जे काही आहे ते दिसायला लागतं, नाही ते दिसण्यापेक्षा. आणि ज्या वेळेला आपण हे शिकू की मला तक्रारी कमी करायच्या आहेत आणि आभार जास्त व्यक्त करायचे आहेत त्यावेळेचा आनंद हा निश्चितपणे अवर्णनीय असणार आहे. आणि ती मला वाटतं एक छोटीशी भरारी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये घ्यायला सुरुवात करणार आहे. तक्रारींपेक्षा असण्यातला आनंद आपण मांडणार आहोत.
किती छान कोट दिलेला आहे बघा इथं. घे उंच भरारी आकाशात बळ देऊनी पंखांना, घे उंच भरारी आकाशात बळ देऊनी पंखांना, वेळ आली आहे साकारण्याची तुझ्या डोळ्यातील स्वप्नांना. खरोखरच ती वेळ आलेली आहे. ह्यासाठीच मी तुम्हाला सांगते, कारण स्वप्न समस्या भरारी हे ज्या वेळेला सेशन्स मी प्लॅन केले, त्याच्यावरती विचार केला, त्यावरती मी आणि मनीषा, माझ्यासोबत आहे मनीषा, आम्ही ग्रुप म्हणून ह्या प्रोजेक्टवरती आता काम करतोय. तीच मला पीपीटी बनवण्यासाठी फार मदत करते. ज्या वेळेला आम्ही डिस्कशन करत असतो, ज्या वेळेला आम्ही बोलत असतो, त्यावेळेला अनेक पैलू उलगडतात आम्हाला या सगळ्याची. स्वप्न बघत असताना आपण कसे असतो, स्वप्नाचं ध्येयात रूपांतर करत असताना आपण कसे असतो, आणि ज्या वेळेला ते स्वप्न पूर्ण होतं, ध्येय पूर्ती होते, त्यावेळेचा आनंद कसा असतो, हे ज्या वेळेला आमच्या चर्चेत येतात त्यावेळेला आम्हालाच आनंद असतो की आपण कुणाच्या तरी स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातभार लावणार आहोत. ज्या वेळेला उंच भरारी आपण आकाशात घेऊ, त्यावेळेला आपल्या पंखांना निश्चितपणे बळ देणं हे आपल्या हातात आहे. ते बळ कोणत्याही प्रकारचं असू शकतं, आत्मविश्वासाचं असू शकतं, सकारात्मकतेचं असू शकतं, किंवा मी तुझ्यासोबत आहे ह्या एका वाक्याचं सुद्धा बळ असू शकतं. म्हणतात ना दरवेळेला की स्त्रियांना फार कशाची गरज नसते, तर एका कौतुकाची गरज असते. तिच्या कामाचा, तिच्या कार्याचा, किंवा ती जे काय करते त्याची कदर कोणीतरी करते हे तिला हवं असतं, आणि हे ज्या वेळेला तिला मिळतं ना, त्यावेळेला तिला तिचा अवघा आकाश ठेंगणं असल्यासारखं वाटतं. सो तुमच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी आपण डेफिनेटली आत्मविश्वास देऊ, सकारात्मकता देऊ, चांगुलपणा देऊ, आणि हा एकत्र आणून ते स्वप्न, ते ध्येय कसं पूर्ण करता येईल, त्या समस्यांवरती मात करून त्याचा आपण निश्चितपणे ह्या आपल्या सेशन मध्ये विचार करणार आहोत, आणि त्यासाठीच आपण काम करणार आहोत. इथं पुन्हा एक नवीन चांगला कोट सांगितलेला आहे. जर परिस्थिती तुमच्या विरुद्ध असेल तर एकच लक्षात ठेवायचं, मला वाटतं बऱ्याच जणांना हा अनुभव आलेला असणार आहे, की विमान हवेच्या विरुद्ध दिशेला जाऊनच आकाशात भरारी घेतं. प्रसिद्ध हेनरी फोर्ड सरांचं हे वाक्य आहे. ज्या ज्या वेळेला परिस्थिती आपल्या विरुद्ध आहे त्यावेळेला दोन गोष्टी आपल्या सोबत होतात, म्हणजे दोन टोकाचा विचार आपण करतो. एकतर आपण हतबल होतो, निराश होतो, सगळं सोडून देतो आणि कोपऱ्यात जाऊन बसतो किंवा एकट्यात जाऊन बसतो. या उलट दुसरी परिस्थिती अशी असते की बाबा जरी परिस्थिती विरोधात असेल तरी मी यातनं काहीतरी मार्ग काढणार आहे आणि मी पुढे जाणार आहे. प्रत्येक महिला उद्योजकेला असेल किंवा महिलेला असेल, ज्यावेळेला एखादी गोष्ट मनासारखी होत नाही किंवा जशी आपल्याला हवी तशी होत नाही, मी तक्रारीबद्दल म्हणत नाहीये, व्यवसायांबद्दल म्हणते, त्यावेळेला दरवेळेला आपण असं बघतो की निराश व्हायला आपल्याला सुरुवातीला होतं, पण त्या निराशेवरती मात करून ज्यावेळेला आपण आपल्या मनामध्ये आशा जागृत करतो आणि त्या परिस्थिती विरुद्ध पोहायला शिकतो, प्रवाहाविरुद्ध पोहायला आपण ज्यावेळेला शिकतो, त्यावेळेला आपण निवडलेल्या कार्यामध्ये निश्चित आपल्याला यश मिळतं. हा, इथं सगळ्यात महत्वाचा आहे तो संयम, कारण त्यावेळेला बऱ्याचदा आपल्याला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. इथं एक व्हिडिओ, मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी तो बघितला असेल, पण मला तो तुम्हाला दाखवायला निश्चितपणे आवडेल, कारण तो व्हिडिओ सातत्यानं आपल्याला हेच सांगतोय की आपल्याला काय केलं गेलं पाहिजे. तो व्हिडिओ मी दाखवते थोड्या वेळात तुम्हाला. आता आपण ह्या विषयावरती बोलू की जर परिस्थिती तुमच्या विरुद्ध असेल तर एकच लक्षात ठेवा, विमान हे हवेच्या विरुद्ध दिशेला जाऊनच आकाशात भरारी घेतं. जर आपल्याला भरारी घ्यायची आहे तर आपल्याला प्रवाहाविरुद्ध पोहायला निश्चितपणे शिकलं पाहिजे. समस्या ज्या काही येतील, जे काही प्रश्न येतील ते सोडवण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे, आणि ती सातत्यानं जिवंत ठेवण्यामध्ये आपण यशस्वी झालं पाहिजे, किंवा ती सातत्यानं जिवंत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आता ज्या वेळेला आपण भरारीबद्दल बोलतोय किंवा ज्या वेळेला मी मगाशी तक्रारींविषयी तुम्हाला बोलले, हे एक अतिशय आवडीचं वाक्य आहे माझंही, आणि मलाही खात्री आहे की तुम्हाला पण हे फार आवडेल. Wherever your attention goes, energy flows and result shows. टॉनी रॉबिन्सन यांचं हे वाक्य आहे. Whenever your attention, फोकस म्हणतो आम्ही त्याला, फोकस गोज, एनर्जी फ्लोज अँड रिझल्ट शोज. तुम्ही तुमचा फोकस, तुमचं लक्ष कुठल्या गोष्टींवरती केंद्रित करताय तिकडच तुमची ऊर्जा जाते, एनर्जी जाते, आणि तिथंच तुम्हाला रिझल्ट मिळतात. आता हा प्रश्न आपला आहे किंवा तुमचा आहे की तुम्ही तुमचं अटेन्शन, तुम्ही तुमचं लक्ष कोणत्या गोष्टींकडे केंद्रित करताय, समस्यांच्याकडे का संधीकडे.
ज्या वेळेला आपण समस्यांना संधी म्हणून बघायला सुरुवात करतो किंवा संधीकडे लक्ष देतो, आपल्याकडे काय आहे हे बघतो, त्यावेळेला तिथंच आपली पूर्ण एनर्जी आपण लावतो आणि त्या माध्यमातूनच आपल्याला रिझल्ट यायला सुरुवात होतात. जसं आपण सातत्यानं बघत आलोय की एखादी गृहिणी ज्या वेळेला एखाद्या पदार्थांमध्ये किंवा एखाद्या पदार्थामध्ये ती सुगरण असते किंवा तिला सुगरण असं म्हटलं जातं, त्यावेळेला तिचं पूर्ण लक्ष माझा हा पदार्थ कसा व्यवस्थित होईल, कसा चांगला होईल, तो माझ्या कुटुंबियांना कशा पद्धतीनं आवडेल, कसा चांगल्यात चांगला उत्तमात उत्तम करता येईल ह्याचा ती प्रयत्न करते. त्यावेळेला तिचं पूर्ण लक्ष हे त्या पदार्थावरती केंद्रित झालेलं असतं. एखादी नोकरी करणारी महिला ज्या वेळेला असते त्यावेळेला तिला एखादं समजा प्रेझेंटेशन बनवायचं आहे किंवा तिला एखादा टास्क पूर्ण करायचा आहे, तर त्या टास्क वरती ती तिचं पूर्ण फोकस ज्या वेळेला देते त्यावेळेला ते प्रेझेंटेशन जर 100% चांगलं झालं नाही तर काय बात आहे मग. म्हणजे तर आपण कशावरती लक्ष केंद्रित करू हे आपल्यावरती डिपेंड आहे आणि जिकडे आपण लक्ष केंद्रित करू तिथंच आपल्याला रिझल्ट मिळणार आहेत. सो इथं मी पुन्हा तुम्हाला सांगते की आपण आपलं फोकस, आपलं लक्ष हे संधींवरती ठेवलं पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये समस्याही तितक्याच येतात आणि संधीही तितक्याच येतात. प्रश्न हा आहे की आपण कुठे लक्ष देतोय आणि आपल्याला कशामध्ये रिझल्ट हवेत. ह्याचा थोडासा उलटा विचार जरी आपण केला की आपल्याला ज्या गोष्टींमध्ये रिझल्ट हवे आहेत तिथंच जर आपण आपलं लक्ष केंद्रित केलं तर डेफिनेटली आपली एनर्जी सुद्धा तिथंच जाणार आहे आणि आपल्याला रिझल्ट सुद्धा तिथंच मिळणार आहेत. जसं मी माझं पूर्ण लक्ष हे महिला सक्षमीकरणावरती केंद्रित केलेलं आहे, त्यामुळे मला महिलांना त्यांचे प्रॉब्लेम समजून घेता येतात, त्याच्यावरती सोल्युशन देता येतं, उत्तमातला उत्तम मार्ग कोणता आहे त्याच्यावरती हे मला त्यांना सांगता येतं आणि मग त्याद्वारे तिथं मला रिझल्ट मिळायला सुरुवात होतात की महिलांचे प्रश्न सुटतात. अगदी छोटा जरी प्रश्न असला तरी तो सोडवला जातो, मोठा असेल तर तो कुठल्या तरी तज्ज्ञ व्यक्तीकडे डायव्हर्ट केला जातो. जसं मी माझी स्वतःची इमेज क्रिएट करतेय, मी माझ्या स्वतःला जसं प्रेझेंट करते, हे एक वर्षभरापूर्वी जर कोणी मला सांगितलं असतं तर मला खात्री नाही की मी एवढं कॉन्फिडेंटली ते प्रेझेंट करू शकले असते का. पण ज्या वेळेला मी माझी एनर्जी, माझं फोकस एकाच गोष्टीवरती केंद्रित करून काम करायला सुरुवात केली त्यावेळेला त्याचे रिझल्ट आता तुमच्या समोर तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतात. आता सगळ्यात महत्वाचं, जसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं की स्वप्नपूर्ती झालेली आहे, पण सातत्यानं जर आपल्याला ती स्वप्नपूर्ती जागृत ठेवायची असेल, ती भरारी घ्यायची असेल, तर ह्या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत, ज्याला आपण रिकमिट, रिएंगेज आणि रिएनर्जाइज असं म्हणतो. ऑनलाईन स्वराज्यमध्ये आम्हाला ह्या 3 गोष्टी विस्तृतपणे शिकवल्या गेल्या. मी इथं पुन्हा एकदा आभार मानते ऑनलाईन स्वराज्य प्लॅटफॉर्मचे आणि ऑनलाईन स्वराज्याचे संस्थापक माननीय केतन गावंड सरांचे. कारण प्रत्येकालाच आयुष्यात ह्या फेजचा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा सामना करावाच लागतो. असं कोणतीही व्यक्ती आयुष्यात तुम्हाला सापडणार नाही तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये की जिला कोणताही प्रॉब्लेम आलेलाच नाहीये. प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, प्रत्येकाच्या प्रॉब्लेमची फेज वेगळी आहे आणि प्रत्येकाने अनुभवलेलं भरारी पण हे सुद्धा वेगळं वेगळं आहे. पण असं नाहीच झालेलं कधी की एक भरारी आपण घेतली आणि तिथेच आपण स्टॉप झालेलं. विमान आकाशात उडाल्यानंतर ते लँड होतच कुठं ना कुठं, हे सगळ्यात महत्वाचं विसरायचं नाहीये. सो भरारी घेत असताना सुद्धा आपल्याला पुन्हा नव्यानं काय करता येईल, नवीन गोष्टीसाठी आपल्याला कसं रिकमिट, रिएंगेज आणि रिएनर्जाइज होता येईल याचा सातत्याने विचार तुमच्या बॅक ऑफ द माइंड चालत असला पाहिजे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तर हे काय आहे रिकमिट, रिएंगेज आणि रिएनर्जाइज ते आपण बघू. भरारी घेतल्यानंतर एक स्वप्न पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला आपण दुसऱ्या स्वप्नाकडे जातो, दुसऱ्या ध्येयाकडे जातो, त्यावेळेला पुन्हा तीच कमिटमेंट आपल्याला गरजेची आहे, पुन्हा तीच एंगेजमेंट आपल्याला गरजेची आहे आणि एनर्जी सुद्धा तेवढीच आपल्याला त्यामध्ये लागणार आहे. ज्या वेळेला एखादं स्वप्न आपलं पूर्ण होतं आणि आपण दुसऱ्या स्वप्नाकडे जातो, मान्य आहे स्वप्न वेगळं असेल, त्यावेळेला येणाऱ्या समस्या वेगळ्या असतील आणि त्याच्यावरती आपण काढणारे उपाय सुद्धा अजून स्वानुभवातून शहाणे होऊन काढलेले आपले ते उपाय असणार आहेत. सो चला तर बघूया हे 3 ऑप्शन्स आपण कशा पद्धतीनं आपल्या नेक्स्ट ध्येयामध्ये वापरणार आहोत. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ही नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे, कंटिन्युअसली हे चालत राहणार आहे. रोजचा दिवस हा आपल्यासाठी एक नवीन चॅलेंज घेऊन येतोय. त्या चॅलेंज मध्ये आपल्याला हे ठरवायचं की ते चॅलेंज ऍक्सेप्ट करून आपल्याला पुढे जायचं आहे की ते चॅलेंज आलं म्हणून थांबायचं आहे. प्रवाहात राहणं हे फार महत्वाचं आहे. इथे फार सुंदर वाक्य दिलेलं आहे, टेक कंट्रोल अँड अथॉरिटी ओव्हर युअर लॅक ऑफ कमिटमेंट. बघा
टेक कंट्रोल अँड अथॉरिटी ओव्हर युअर लॅक ऑफ कमिटमेंट इन द पास्ट अँड रिकमिट युअर सेल्फ टू द अचिव्हमेंट ऑफ युअर गोल्स अँड ड्रीम्स. म्हणजे पहिलं स्वप्न अचीव झालं असेल, भरारी घेतली असेल तरी देखील, आणि जर नसेल, आपल्याला अपयश आलं असेल तरी देखील, आपल्याला आपल्या पास्ट मध्ये ज्या काय आपण कमिटमेंट मधल्या चुका केल्यात किंवा ज्या काय आपण कंट्रोल अथॉरिटी याच्यावरती आपल्याला पुन्हा एकदा काय करायचे तर कमिटमेंट द्यायचे आणि रिकमिट होऊन आपले अचिव्हमेंट्स, आपले गोल्स, आपले ड्रीम्स पूर्ण करण्यासाठी आपल्याला पुन्हा प्रयत्न करायचे. मला असं वाटतं की हे वाक्य जे आता मी सांगणार आहे ते तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलेलं असेल की अनुभवातलं आलेलं शहाणपण आपल्याला बरंच काही शिकवून जातं आणि जेवढं यश आपल्याला शिकवत नाही ना तेवढं अपयश आपल्याला शिकवतो. काय वाटतंय तुम्हाला? कारण अपयशातनं येणारी बोध, माझी चूक झालेली आहे ही एक गिल्टी फिलिंग आपल्याला बरंच काही शिकवून जाते. फक्त ती शिकवण आपण कशा पद्धतीनं घेतो आणि ते पुन्हा आपल्या नवीन ध्येयामध्ये किंवा पुन्हा ते ध्येय गाठण्यासाठी आपण कसं प्रयत्न करतो हे जास्त महत्वाचं आहे. ध्येय ज्या वेळेला आपण ठरवतो त्यावेळेला कदाचित ते पहिल्या झटक्यात पूर्ण होत नाही. ह्याचा अर्थ असा नाही की ती ध्येय चुकीचं असेल, कदाचित आपला मार्ग चुकला असेल किंवा आपले प्रयत्न कमी पडले असतील. तो मार्ग बदलून आपण आपल्या ध्येयापर्यंत पुन्हा पोहोचू शकतो किंवा एखादं ध्येय कंप्लीट झालं तर पुढच्या ध्येयाकडे जात असताना ती कमिटमेंट ठेवून आपण पुढे जाऊ शकतो. सो दॅट इज द रिकमिट. त्यानंतर आहे रिएंगेज. वी कॉन्ट ऑलवेज कंट्रोल व्हॉट वी एन्काउंटर बट वी कॅन ऑलवेज कंट्रोल हाऊ वी एंगेज इट. आपण आपल्याकडे येणाऱ्या गोष्टींना कसं कंट्रोल करू शकतो हे म्हणजे हे आपण कंट्रोल करू शकत नाही. आपल्यासोबत जे काही घडतंय किंवा परिस्थिती असेल किंवा जे काही आपल्या समोर येणार आहे त्याला आपण कंट्रोल करू शकत नाही. पण त्याच्यावरती रिॲक्शन कशी द्यायची आहे किंवा त्याला आपण कसं प्रत्युत्तर देणार आहोत हे मात्र निश्चितपणे आपल्या हातात आहे. त्याच्यामध्ये आपली एंगेजमेंट कशी असली पाहिजे हे आपल्या निश्चितपणे हातात आहे. समजा कोणतीही नकारात्मक परिस्थिती आपल्या समोर आली किंवा वादविवादाची परिस्थिती आपल्या समोर आली तर वादविवाद होण्याचं कारण असतं की उत्तराला प्रत्युत्तर दिलं जातं, रागाला रागानेच उत्तर दिलं जातं. तर अशा वेळेला तिथं आपली एंगेजमेंट कशी असली पाहिजे किंवा तिथं आपल्याला कसं रिॲक्ट व्हायचं आहे, मला वाटतं हे वाक्य ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण ह्याला आपण आपल्या ध्येयाच्या बाबतीत, आपल्या स्वप्नांच्या बाबतीत जर बघायला लागलो आपण तर स्वप्नपूर्तीकडे जात असताना जी काही परिस्थिती, जी काही समस्या आपल्या मार्गात येणार आहेत तिला आपण कंट्रोल करू शकत नाही. पण त्यातून बाहेर पडून, त्यातून ओव्हरकम होऊन आपण आपल्याच रस्त्यावरती कसे ठामपणे जाऊन पुढे जाऊ शकतो, दॅट इज कॉल्ड रिएंगेज. कारण बऱ्याच वेळेला असं बघितलं, जसं मी मागच्या माझ्या 2 सेशन मध्ये सांगितलं होतं की आपला मोमेंटम जो आहे म्हणजे आपण चालत असताना सातत्याने जी एक गोष्ट करत असतो त्यावेळेला आपला एक चांगला मोमेंटम बिल्ड झालेला असतो. पण त्याच्यामध्ये 2 दिवसापेक्षा जास्त काळाचा खंड जर पडला तर तो मोमेंटम आपण कंटिन्यू नाही करू शकत. मग पुन्हा शून्यातनं सुरुवात आपल्याला करावी लागते. सो व्यवसाय करत असताना सुद्धा ही बारीकशी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की कोणतीही परिस्थिती उद्भवली तर तो तिथं थांबला नाही पाहिजे. तर त्या परिस्थितीतून मार्ग काढून आपण तो पुढे कसं नेऊ किंवा त्या परिस्थितीतून बाजूला राहून आपण आपली एंगेजमेंट त्याच्यामध्ये पुन्हा कसं सातत्यानं वाढवू हे आपण त्याच्यामध्ये बघितलं गेलं पाहिजे. दॅट इज रिएंगेज. And the last one is re-energize. You have to discipline yourself and not carry the character with you. You need to switch it off and take time to re-energize. हे फार महत्वाचं आहे. हे मी रिलेट करेन गेल्या 1-2 महिन्यामध्ये झालेल्या सगळ्या आपल्या चुकीच्या गोष्टी इन द सेन्स ज्या काय आपण आता रिसेंटली ऐकतोय की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून जे काही स्टार होऊन गेले त्यांचे आत्महत्या असेल किंवा बाकीच्या ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात, ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींमधून स्विच इट ऑफ. यू नीड टू स्विच इट ऑफ अँड टेक टाइम टू रिएनर्जाइज. सातत्यानं काय म्हणतो आपण की सोशल मीडियाचा आता एवढं मोठं म्हणजे बऱ्याच गोष्टी त्याच्यावरती आल्या चुकीच्या, बरोबर, असं काय झालं, लोकांना जे सकारात्मकतेचे आणि म्हणजे पॉझिटिव्हिटीचे हे सांगत होते त्यांनीच असं केलं, तर हसऱ्या चेहऱ्या पाठीमागं पण एक दुःख लपलेलं असतं. हे बऱ्याच वेळेला आपण बघतोय, आता बऱ्याचशा पोस्ट आपण त्याच्यावरती बघतोय. पण ह्यासाठीच हे फार गरजेचं आहे की आपण आपल्याला एनर्जी कुठून मिळते, आपण कशामध्ये आपली एनर्जी गेन करू शकतो ह्या गोष्टी समजून घेणं आणि त्यासाठी वेळ देणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण आपल्याला डिसिप्लिन लावणं फार महत्वाचं आहे. मी जे करतोय किंवा मी जे सांगतोय त्यासाठी मी किती महत्वाचा आहे. आता मी का महत्वाचा आहे
तर मी जर व्यवस्थित असेल, म्हणजे प्रत्येक महिलेला हा विचार करणं फार गरजेचं आहे, की मी कणा आहे सगळ्याचा आणि मी जर व्यवस्थित असेल, मी आनंदी असेल, मी समाधानी असेल, तर ऑटोमॅटिकली माझं कुटुंब आणि माझं आसपासचं वातावरण हे आनंदी असणार आहे. सो मी भोवती हे सगळं जग फिरत असतं. सो स्वतःला एनर्जी देणं आणि ती कोणत्या गोष्टीतून मिळते हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. ज्यावेळेला मी स्वप्नपूर्तीकडे जायचं असं म्हणते, त्यावेळेला ह्या 3 गोष्टी सातत्यानं तुम्हाला कराव्या लागतात. प्रायोरिटीनुसार आपल्या डिसिजन्स बदलतात 100%, मी नाही असं म्हणणार नाही. पण जर आपण सातत्यानं रिकमिट, रिएंगेज आणि रिएनर्जाइज होत राहिलो आपल्या ध्येयाच्या प्रती, आपल्या स्वप्नांच्या प्रती, तर निश्चितपणे आपण आपलं एक पाऊल स्वप्नपूर्तीकडे टाकू असं मला वाटतंय. आजूबाजूला असंख्य निगेटिव्ह गोष्टी आहेत, पण त्यातनंच आपल्याला सकारात्मकता वेचायची आहे आणि ती सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवायची आहे. सो दॅट इज द टुडेज सेशन. थँक्यू सो मच. तुम्ही आज सुद्धा आलात आणि माझं हे सेशन अटेंड केलं. मला तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला निश्चितपणे आवडतील, कारण मी माझी मतं किंवा माझं जे काही मला जे काही वाटतं ते तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करते. मला माहिती आहे हे थोडंसं विस्कळीत आहे, हे थोडंसं सुसंगत करायचा प्रयत्न मी निश्चितपणे करेन. पण तुमच्याकडून जर मला समजलं की तुम्हाला माझ्याकडून काय ऐकायला आवडेल किंवा तुम्हाला नेमकं माझं नेक्स्ट सेशन कशावरती अपेक्षित आहे हे जर तुम्ही सांगितलं, तर निश्चितपणे मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन. रादर मी ते पोहोचवेन तुमच्यापर्यंत. आता नेक्स्ट मंथ म्हणजे 8 मार्च जागतिक महिला दिन आपण साजरा करतोय. मला त्याचं थोडंसं वावगं आहे असं म्हटलं तर म्हणजे चुकीचं ठरणार नाही. कारण ते सातत्यानं व्हायला पाहिजे, ते एका दिवसापुरतं मर्यादित असू नये असं मला वाटतं. सो तरी देखील महिलांच्या मध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आपण पुढचा महिना म्हणजे सेलिब्रेट करणार आहोत. पुढचे 4ही बुधवार, मार्च महिन्यातले 4ही बुधवार आपण महिलांविषयी असणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती प्रकाश टाकणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला काही स्पेशल हवं असेल, तर ते निश्चितपणे मला कळवा. मी माझ्या दृष्टीनं तो सेलिब्रेशन म्हणजे बनवायला सुरुवात करतीये आणि निश्चितपणे मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवेन. सो तुम्हाला जर काय अपेक्षित असेल माझ्याकडून, तर ते निश्चितपणे मला कमेंटमध्ये कळवा. तुम्ही फेस ऑफ पॉझिटिव्हिटीचा, चांगुलपणाच्या चळवळीचा एक भाग आहात, याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. आणि जे नसतील त्यांनी निश्चितपणे या चळवळीमध्ये सामील व्हावं आणि एका देशाला, समाजाला सकारात्मकतेकडे घेऊन जाण्यासाठी आपण आपल्या प्रवाहात वाहत जावं, हे मी तुम्हाला इथे निश्चितपणे नमूद करते. आणि शेवटी एक मेसेज देते, की कीप ट्राईंग, कीप लर्निंग आणि कीप ग्रोइंग. भेटू पुढच्या बुधवारी पुन्हा एकदा. थँक यू सो मच.